नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी कशी करायची हे जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मी हे ॲप अगोदर डाउनलोड केले असल्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये ते उपलब्ध आहे. तर मी हे ॲप ओपन करत आहे. तर ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला आपला महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभाग निवडल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा असं पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. पुढे जा. त्यानंतर आपलं खातं म्हणजे मी अनेक जणांची पीक पाहणी केल्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये अनेक जणांचे नाव उपलब्ध आहेत. त्यापैकी मी घरचं नाव उपलब्ध आहे तर मी एक नाव सिलेक्ट करतो. तर आपला संकेतांक टाकायचा आहे. तर 9117 संकेतांक टाकल्यानंतर पुढे जायचं आहे. त्यानंतर पीक माहिती नोंदवा. तर ॲप्लिकेशन लोड होत आहे. पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला खाते क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे. तर आपले एकूण जमिनीचे क्षेत्र आपलं गट क्रमांक निवडल्यानंतर आपले एकूण जमिनीचे क्षेत्र जे आहे ते येतं. त्यानंतर हंगाम निवडायचा आहे जसं की खरीप. त्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे. एक पीक असेल तर एक पीक आणि मिश्र असतील तर मिश्र. तर एक पीक माझं हे एक पीक असल्यामुळे एक पीक निवडलं आहे. त्यानंतर पिकाचा प्रकार, पिकांची झाडांची नावे. तर सोयाबीन केलेलं आहे. हे पूर्ण क्षेत्र भरायचं आहे. जलसिंचनाचे साधन कोरडवाहू असले तर कोरडवाहू किंवा काही स्रोत उपलब्ध असेल तर तो निवडायचा आहे. तर कोरडवाहू असल्यामुळे मी कोरडवाहू निवडत आहे. लागवडीचा दिनांक, तर मी लागवड ही जूनमध्ये केली असल्यामुळे मी 15 जून तारीख निवडत आहे. निवडल्यानंतर पुढे जायचं आहे. तर शून्य क्षेत्र दाखवत आहे. तर आपण हे अगोदरच नोंदणी केली असल्यामुळे शून्य ते क्षेत्र दाखवत आहे. त्यामुळे हे पूर्ण अगोदरच भरलं असल्यामुळे दाखवत आहे. त्यानंतर मी दुसरं अकाउंट निवडत आहे. नवीन खातेदार निवडतो. माझ्यापुढे नवीन खातेदार निवडतो. 7977 पुढे जायचं आहे. पीक माहिती नोंदवा. गट क्रमांक निवडला. हंगाम निवडला. पिकाचा वर्ग एक पीक सोयाबीन. हे मी फळाचं झाल्यामुळे असं व्हायले. पीक गट क्रमांक 1 हंगाम संपूर्ण वर्ष खरीप. पिकाचा वर्ग एक पीक सोयाबीन. पूर्ण क्षेत्र भरा. कोरडवाहू सिंचन पद्धती. पुढे जायचं आहे. तर शून्य क्षेत्रास परवानगी नाही असं दाखवते, कारण हे अगोदरच मी केलं असल्यामुळे ते पुढे जात नाही. शून्य क्षेत्र म्हणजे आता पूर्ण क्षेत्र भरलेलं आहे मी, त्यामुळे पुढे दाखवत नाही. आपण हे पुढे गेल्यानंतर 2 फोटो अपलोड करायचे आहेत. त्यानंतर शेतात जाऊन आपले फोटो अपलोड करायचे. त्यानंतर आपली पीक पाहणी यशस्वी होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली पीक पाहणी करायची आहे.
तर थँक्यू, धन्यवाद. अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा.